मिशन टीईटी 2025 मध्ये सेकंड सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मानसशास्त्र आपण पाहत आहात. आज बॅच 6 कालच सुरू झाली. बॅच 7 साठी प्रवेश चालू आहेत आणि त्यासाठी ऑफर 399 ही कायम आहे. आजपासून आपण जे फ्रीचे इतर ग्रुप आहेत, 100 ग्रुप आहेत जवळपास, त्याच्यावर लिंक पाठवत नाही. तरीही आपल्याकडं 200 प्लस विद्यार्थी बसतायत. पण आपली टीईटी टेस्टची जी संख्या आहे शिक्षक आणि बाल शिक्षकांची, ती 800 प्लस आहे. यात 7 ग्रुपला लिंक पाठवणं, त्यांना मटेरियल पाठवणं, टेस्ट पाठवणं शक्य होत नाहीये 100 ग्रुपला इतर. त्याच्यामुळे ह्याच 7 ग्रुपवर फोकस करत आहोत. त्यामुळं ज्यांनी टेस्ट सिरीजचा ग्रुप अजून जॉईन केला नसेल त्यांना कृपया तो ग्रुप जॉईन करण्यासाठी सांगावं. बॅच फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स या सर्वांना आता त्याचा अनुभव आला आहे की टेस्ट काय असतात, कशा असतात, तिथं मटेरियल येतं का, दररोज लाईव्ह क्लास तिथं होतो का, तर आणि त्याचं रेकॉर्डिंग पण मिळतं का. तर तुम्हा सर्वांनी एक महिनाभर अनुभव घेत आहात. तर तुम्हीच जे आहात तर ते आपल्या या लाईव्ह सेशनचे आणि टेस्ट सिरीज ग्रुपचे सर्वजण उपभोग घेणारे शिक्षक आणि भावी शिक्षक आहात, किंवा तुम्हीच प्रसारक आणि प्रचारक आहात. त्यामुळे इतरांना देखील तुम्ही हा टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन होण्यासाठी सांगू शकता. बॅच 7 चालू आहे आपली. 6 बॅच झाल्यात. आपण आता बॅच 7 मध्ये जास्तीत जास्त 200 ऍडमिशन घेऊ शकतो. त्याच्या पलीकडे आपण 1000 झाले ऍडमिशन घेणार नाहीत, क्लोजच करणार आहेत. तर दिवाळीच्या सुट्ट्या शिक्षक आणि भावी शिक्षकांना आहेत 16 तारखेपासून. त्याचा लाभ घ्या. दररोजचं लाईव्ह सेशन दररोज असणारच आहे आणि सर्व बॅचेसचे लाईव्ह सेशन्स आपले रात्री 9 ते 10:30 याच वेळात होणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घेत आहातच. तुमच्या शिक्षक आणि भावी शिक्षक बंधू भगिनींना देखील व्हावा. त्यामुळे तुम्ही त्यांना देखील त्या सिरीजचा ग्रुप जॉईन करण्यासाठी सांगावं ही विनंती. आणि मोराळे मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्याचं आजचं सेशन सुरू करावं. येस सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण विचार प्रक्रियेच्या संदर्भात सेशन पाहणार आहोत. मागचा जो सेशन झाला त्याच्यामध्ये आपण स्मरण आहे, विस्मरण आहे या संदर्भात अभ्यास केलेला आहे पहा. आणि स्मरणामध्ये म्हणजे अध्ययनासाठी जे काही महत्वाचं आहे स्मरण किंवा विस्मरण, त्याच्यानंतर विस्मरण वक्र याचा देखील अभ्यास केलेला दिसून येतो पुन्हा. आणि आज जे काही बघायचं आपल्याला तर ती विचार प्रक्रिया याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. आता जो काही मानव प्राणी आहे पहा, तर तो सगळ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असलेला आपल्याला दिसून येतो. का? कारण तो जो काही विचार करत असतो. आता हे कोणते विचार आहेत तर त्या संदर्भात इथे आपण बघणार आहोत. काही मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या देखील केलेली आहे पहा विचार प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर विचार करणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे पहा. यामध्ये कुठल्या संकल्पना असतात तर आपण जे काही पाहिलं पहा की संवेदना आहे किंवा अवबोध, संकल्पना, प्रतिमा, कल्पना, तर्क, स्मरण. तर ह्या म्हणजे सर्व क्रियांचा या विचार प्रक्रियेमध्ये समावेश होतो. आणि त्यामुळे असं आपल्याला म्हणता येतं की विचार ही गुंतागुंतीची प्रक्रिया असलेली दिसून येते पहा. तर आता समोर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की काही मानसशास्त्रज्ञांनी विचार प्रक्रियेच्या संदर्भात व्याख्या केलेल्या आहे पहा. तर काय आहे ते आपण एक एक पाहूया. तर कॉलिन्स आणि ड्रायव्हर यांच्या मते त्यांनी काय म्हणलेलं आहे पहा, विचार म्हणजे काय तर एखाद्या परिस्थितीशी, ठीक आहे, एखाद्या परिस्थितीची बोधात्मक पातळीवर समायोजन करणे म्हणजे विचार होय. व्याख्या केली आहे कॉलिन्स आणि ड्रायव्हर या मानसशास्त्रज्ञांनी. म्हणजे जेव्हा एखादी परिस्थिती असते आणि ती परिस्थिती उद्भवल्यानंतर आपण जो काही म्हणजे बोधात्मक विचार करत असतो, म्हणजे समायोजन करत असतो, त्यालाच विचार असे म्हणतात पहा. कोलिन्स आणि ड्रायव्हर यांची व्याख्या. नंतर रॉस यांच्या मते मनोव्यापाराशी ज्ञानात्मक बाजू म्हणजेच विचार होय. त्याच्यानंतर थर्ड जी व्याख्या आहे पहा, मन यांची व्याख्या आहे ही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजेच विचार होय. विचार होय. ही ही देखील व्याख्या कोणी केली आहे
मन या मानसशास्त्रज्ञांनी केलेली दिसून येते पहा. म्हणजे पूर्वानुभवाद्वारे आपण मनामध्ये जी काही जुळवाजुळव करत असतो पहा, त्यालाच विचार असे म्हणलं जातं. तर या संदर्भात महत्त्वाच्या ह्या व्याख्या सांगितलेल्या आहेत पहा. आता याच्यानंतर जे काही पाहायचं आहे, तर विचार प्रक्रियेचे काही घटक बघायचे आहेत आपल्याला. हं. विचार म्हणजे काय? हे कळालं असेल, की आपण प्रत्येक वेळेस विचार करतो मनामध्ये. येतात की नाही विचार? आणि विचार करत असताना मग कोणत्याही बाबतीमध्ये असतील ते विचार. हं. पण त्याचा अनुभव घेणं हे महत्वाचं आहे. त्याद्वारे आपण विचार करत असतो पहा. आता काही विचार प्रक्रियेचे घटक आहेत पहा. विचार प्रक्रियेचे घटक. हं. तर त्याचा देखील आपल्याला ते कोणते आहेत घटक? तर ते बघणार आहोत आपण. एक-एक, एक-एक घटक आपण बघूया. एकच मिनिट हां. आता ते घटक आपल्याला असे आहेत, की पहिल्यांदा जी काही आहे समस्या. हं. जेव्हा समस्या समोर असावी लागते, तेव्हाच आपण काय करत असतो पहा, आपली विचार प्रक्रिया सुरुवात होत असते. जर कुठली जर समस्या आपल्या समोर नसेल, तर आपण विचार करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये घटकमध्ये आपल्याला असं सांगता येईल, की पहिला जो काही घटक आहे, तर तो आहे समस्या. म्हणजे विचार जेव्हा आपण करत असतो, तर तेव्हा जर आपल्याला समस्या असेल समोर, तरच आपली विचार प्रक्रिया ही चालू होते. हं. जर समस्या नसेल, तर नाही. म्हणजे पहिली जी काही महत्त्वाचा असा घटक आहे, तो आहे समस्या. जेव्हा आपल्याला समस्या होतो, प्रॉब्लेम्स येतो, तर तेव्हा आपण त्याचं सोल्युशन काढण्यासाठी विचार प्रक्रिया ही चालू होत असते पहा आपली. त्याच्यानंतर जी काही आहे धडपड. हं. धडपड आहे. आता जेव्हा समस्या उद्भवली आपल्याला आणि समस्या उद्भवल्यानंतर मग आपण काय करत असतो पहा, की हालचाल करत असतो. म्हणजे ती समस्या आता समजा तहान लागली आहे किंवा भूक लागली आहे. ही आपल्याला एक समस्या समोर निर्माण झाली. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, की ते हेतू साध्य करण्यासाठी आपण धडपड करणार आहोत. काहीतरी प्रतिकृती आपल्याला ही दिसून येत असते. त्याच्यामुळे आपण हेतू साध्य करण्यासाठी धडपड करत असतो. आता पहा, तुमच्यासमोर कुठली समस्या आहे, की टी-ई-टीची एक्झाम तुम्हाला पास करायची आहे. ही समस्या आहे. मग त्याच्यानुसार मग तुम्ही काय करतायत, जे काही मटेरियल आहे, ते गोळा करणं आहे किंवा स्टडी करणं, या संदर्भात तुमची जी काही हालचाल चालू होते, तर त्या संदर्भात आपण सांगता येतं, की धडपड ही सुरू होत असते. त्याच्यानंतर आहे पहा, पूर्वानुभवांचा उपयोग. थर्ड आहे पूर्वानुभवांचा उपयोग. क्लास चालू झाला की पेनचा प्रॉब्लेम यायलाय. आधी चालत असतो. पूर्वानुभवाचा उपयोग. हे देखील महत्त्वाचा पॉइंट आहे पहा. समस्या निर्माण झाली, त्याच्यानंतर आपण धडपड चालू केली आणि त्यानंतर नेक्स्ट जी काही आपण पायरी त्याला असं म्हणूया, की जे काही आपण पूर्वीचे अनुभव घेतलेले असतात. हं. आणि त्याचा उपयोग आपण काय करत असतो, ज्या काही आपल्याला आपल्यासमोर समस्या आहेत, तर त्या सोडवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. हं. म्हणजे पूर्वीचे जे काही पूर्वानुभव म्हणजे जे काही अनुभव आपण तुम्हाला माहिती आहे, की आपण जेव्हा जीवन जगत असतो, तर तेव्हा आपण अनुभव घेत असतो. चांगले असतील, वाईट असतील आणि ह्या अनुभवाद्वारे आपण शिकत असतो. ठीक आहे. तर जेव्हा एखादी समस्या निर्माण होते, तर ते समस्या सोडवण्यासाठी आपण काय करत असतो, की जे आधी आपण अनुभव घेतलेले आहेत, त्यांचा देखील आपण इथे विचार केला जातो. तर त्यामुळे पूर्वानुभव म्हणजे पूर्वीचा अनुभव चा उपयोग हा केला जात असतो पहा. म्हणजे समस्या जेव्हा सोडवायची असते त्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जो काही आहे पहा, तर ते प्रत्यक्ष कृती. प्रत्यक्ष कृती. आता यामध्ये जेव्हा आपण काय करतो, की समस्या निर्माण झाली, धडपड चालू झाली म्हणजे हालचाली चालू झाल्या. त्यानंतर आपण काय करतो, विविध प्रकारच्या जो काही आधीचे अनुभव घेतलेले असतात, त्यांचा आपण या समस्या सोडवण्यासाठी उपयोग करतो. आणि हे झाल्यानंतर जे काही
योग्य उत्तर आहे. म्हणजे योग्य जेव्हा उत्तर आपल्याला सापडतं, तर तेव्हा आपण विविध अंगाची काय करतो, जुळवाजुळव करत असतो आणि त्याद्वारे आपण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच विचार प्रक्रियेमध्ये हे 4 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत पहा. विचारले जातात, की कोणते घटक आहेत? तर समस्या आहे, म्हणजे विचार प्रक्रिया जर सुरुवात व्हायची असेल, तर समस्या, प्रॉब्लेम असणं फार महत्त्वाचं असतं. तरच आपण विचार करत असतो. त्याच्यानंतर धडपड आहे, म्हणजे जी काही हालचाल आपल्याकडून केली जाते. त्याच्यानंतर पूर्वानुभव म्हणजेच आपण पूर्वीचे जे काही अनुभव घेतलेले आहेत, त्याचा उपयोग करत असतो आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष कृती आपण यामध्ये करून जी काही आपल्यासमोर समस्या आहे, तर ती सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे महत्त्वाचे घटक आहेत या विचार प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण याचे शैक्षणिक महत्त्व बघणार आहोत, की काय आहे ते. शैक्षणिक महत्त्व. आता कोणतं आहे शैक्षणिक ते आपण बघूया हां. ब्लर दिसत आहे का स्क्रीन? आता क्लिअर आहे का पहा? विचार प्रक्रियेचे अध्ययनातील महत्त्व. अध्ययनातील महत्त्व हां. महत्त्व. आता कुठलं आहे ते आपण बघणार आहोत, की या विचार प्रक्रियेचं काय महत्त्व सांगता येईल. तर विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे शिक्षकांनी, स्वतंत्र असं विचार करण्यासाठी काही त्यांना समस्या ह्या मांडल्या पाहिजे. जेव्हा शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवतात, अध्यापन करत असतात, तर तेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर काही समस्या मांडल्या पाहिजेत, जेणेकरून ते विचार करण्यासाठी प्रवृत्त होतील पहा. त्याच्यानंतर काय आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणा, की विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. हं. त्याच्यानंतर विचार करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे पहा. वारंवार त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, की तुमचं मत काय आहे ह्याच्यावर? हं. तर त्या संदर्भात विचार प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने जे काही म्हणजे लेखनासंदर्भात असतील किंवा वक्तृत्व संदर्भात असेल, हे जे काही स्पर्धा वगैरे होतात, तर त्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांची जी काही विचार प्रक्रिया आहे, हं, ती व्यवस्थित होईल. असं जर शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं, तर नक्कीच म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आपलं स्वतःचं जे काही मत आहे, ते मांडण्यास प्रवृत्त होतील. ठीक आहे. तर हे आपल्याला यामध्ये शैक्षणिक महत्त्व सांगता येतं पहा. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, जे काही आपल्याला बघायचं आहे, ते आहे प्रतिमा. अतिशय सोपं असं आहे पहा, प्रतिमा. प्रतिमा. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, प्रतिमांच्या स्वरूपामध्ये, की याची एक व्याख्या सांगता येते, की समोर बाह्य उद्दीपक नसताना, समोर बाह्य उद्दीपक नसताना पूर्वानुभवाचे पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन पुनरुज्जीवन मनातल्या मनात करणे. म्हणजेच किंवा यालाच प्रतिमा प्रतिमा असं म्हणतात पहा. असे म्हणतात हा. बघा प्रतिमा काय आहे, की समोर बाह्य उद्दीपक नसताना आपण जे काही संवेदना, अवबोध बघितलंय पहा. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं, की उद्दीपक असावा लागतो. त्याद्वारेच काय होत असते आपल्याला संवेदना होत असते. हं. आणि संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, तर त्याला आपण अवबोध असं म्हणतो पहा.
परंतु प्रतिमेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येतं की समोर बाह्य उद्दीपक नसताना, ठीक आहे, बाह्य उद्दीपक नसताना पूर्वानुभवाचे म्हणजे जे आधी घेतलेले अनुभव आहेत पहा, त्याचे पुनरुज्जीवन मनातल्या मनात करणे. जे काही आपण आधी अनुभव घेतलेले आहे ते मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे म्हणजे आठवणे. हा, त्यालाच प्रतिमा असं म्हणलं जातं पहा. ठीक आहे. आता जी काही प्रतिमा आहे किंवा आपण पाहिलं की संवेदना आपण बघितली होती की याच्यामध्ये उद्दीपक हा असायलाच पाहिजे होता, परंतु याच्यामध्ये उद्दीपक नसतो. परंतु आपण काय करत असतो, आधी घेतलेल्या अनुभवाचे पुनरुज्जीवन करत असतो पहा. आता उदाहरणार्थ याच्याविषयी जर सांगायचं झालं तर जहाजाविषयी जर शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे वर्गामध्ये सांगायचं आहे की जहाज किंवा विमानाविषयी, तर आपण त्यांना प्रत्यक्ष तो जो काही बाह्य उद्दीपक आहे तो समोर वर्गात येऊन दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. मग जर त्याचे आपण विद्यार्थ्यांना ड्रॉइंगच्या स्वरूपात किंवा प्रतिमेच्या स्वरूपात जर आपण त्यांना सांगतो तसं, आणि त्याद्वारे मग त्यांना तो जो काही घटक आहे तर तो समजण्यामध्ये मदत होतोय. ठीक आहे. मग यावेळेस आपल्याला असं सांगता येतं की पहिल्यांदा याचा अनुभव घेणं हे महत्वाचं आहे, तरच आपल्या प्रतिमा पुनरुज्जीवन करता येतील. जर आपण अनुभव घेतला नसेल, समजा विमान बघितलंच नसेल, तर आपण त्याची प्रतिमा डोळ्यासमोर बघू शकत नाही. पण पहिल्यांदा जर आपण टीव्ही मध्ये म्हणा किंवा प्रत्यक्षात म्हणा आधी अनुभव घेतलेला आहे आणि जेव्हा मग आपल्याला सांगितलं जातं विमानाविषयी, त्याच्यामध्ये उद्दीपक समोर नाहीये तुम्हाला, तरी पण फक्त तुम्हाला त्याचं नाव सांगितल्यानंतर म्हणा की विमान आहे, जहाज आहे, तर ती प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर येते. हो की नाही? तर यावरून आपल्याला असं सांगता येते की बाह्य उद्दीपक नसताना जे काही आपण आधी अनुभव घेतलेला आहे त्याचे आपण मनातल्या मनात जेव्हा पुनरुज्जीवन करत असतो म्हणजे ते आठवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यालाच काय म्हणतात, प्रतिमा असं म्हणलं जातं पहा. लक्षात आलंय सगळ्यांना प्रतिमा म्हणजे काय आणि महत्वाचं काय याच्यामध्ये? बाह्य उद्दीपक नसतो. फक्त पूर्व अनुभवामुळे आपण परत आठवण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच प्रतिमा असं म्हणलं जातं पहा. ठीक आहे. आता प्रतिमेचे काही प्रकार आहेत पहा. तर कोणती कोणती प्रतिमा आहेत? प्रतिमेचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला इथे बघायचं आहे पहा. प्रतिमेचे प्रकार. प्रतिमेचे प्रकार कुठले आहेत? आता क्लिअर दिसत असेल पहा. तर दृक प्रतिमा. हं? जी काही पहिली आहे दृक प्रतिमा. म्हणजे आपल्याला जे काही होत असतं पहा, पंचज्ञानेंद्रियामार्फत जे काही ज्ञान होत असतं, तर त्यानुसार याचे प्रकार पडलेले आहेत पहा. दृक प्रतिमा जे काही आपण पाहतो, हं? दिसण्याद्वारे ज्या काही प्रतिमा असतात, तर त्यांना दृक प्रतिमा असं म्हणलं जातं पहा. त्याच्यानंतर आहे गंध प्रतिमा. हं? गंध प्रतिमा. लक्षात आलं असेल नाकावाटे जो काही आपण चांगला सुगंध किंवा दुर्गंध असेल, जो काही वास येतो, तर त्या संदर्भात गंध प्रतिमा आहेत पहा. त्याच्यानंतर श्राव्य प्रतिमा. श्राव्य प्रतिमा. ठीक आहे. जो काही आवाज, जे काही गाणे वगैरे ऐकत असतो, त्याचा जो काही आवाज आहे, तर तो श्राव्य प्रतिमेच्या संदर्भात आपल्याला सांगितलं जातं. त्यानंतर आहे पहा स्मृती प्रतिमा. हं? स्मृती प्रतिमा. आता याच्यामध्ये काय, जे काही आपण स्मृती म्हणजेच काय, स्मरण प्रतिमा असं देखील म्हणलं जातो. पूर्वीचा जो काय अनुभव घेतलेला असतो तर जशाच तसा आठवणे, याला स्मृती प्रतिमा असं देखील म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वास्तव प्रतिमा. हं? वास्तव प्रतिमा. आता याच्यामध्ये काय आहे, एखादं दृश्य जर आपण पाहिलं तर त्याचं हुबेहूब जे काही चित्र आहे तर ते डोळ्यासमोर येणं, हं? तर त्याला वास्तव प्रतिमा असं म्हणलं जातं पहा. तर लक्षात आलंय ह्या ज्या काही प्रतिमा आहेत, तर स्पर्श प्रतिमा अजून एक आहे हा. स्पर्श स्पर्श प्रतिमा. स्पर्श जो काही मऊ कपड्यांचा असेल किंवा खरबड असेल तर
त्याच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर रस प्रतिमा. रस रस प्रतिमा म्हणजेच काय पहा, की गोड आहे, आंबट आहे, काय जे असेल त्याच्या स्वादानुसार जी काही प्रतिमा आहे ती. लक्षात आलं सगळ्यांना या संदर्भात, की हे प्रतिमाचे प्रकार आहेत. आता प्रतिमेचं आपल्याला शिक्षणामध्ये काय महत्व आहे, तर ते आपण बघणार आहोत. तर शैक्षणिक प्रतिमांचे शैक्षणिक महत्व, म्हणजे शिक्षकांनी काय केलं पाहिजे, किंवा अध्यापनामध्ये कसा उपयोग केला पाहिजे प्रतिमांचा, तर ते आपण बघणार आहोत. जेव्हा काही शिक्षक शिकवत असतात पहा, तर तेव्हा शब्दांद्वारे प्रतिमांचा किंवा चित्रांचा किंवा प्रतिकृतींचा जर त्यांनी वापर केला अध्ययनामध्ये, तर विद्यार्थ्यांचा ते चांगल्या लक्षात राहतं पहा. त्याच्यानंतर अध्ययन चांगल्या होण्यासाठी त्यांना अनुभव देणं महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना. प्रत्यक्ष अनुभव दिले तर त्यांच्या जे काही अनुभवाद्वारे आपण सांगितलं की प्रतिमा तयार होतात, तर त्यामुळे शिक्षकांनी त्यांना अनुभव देणं अत्यंत गरजेचं आहे पहा. विविध प्रकारच्या प्रतिमा मुलांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण कराव्यात शिक्षकांनी. त्याद्वारे देखील त्यांचं जे काही अध्ययन आहे तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं पहा. तर यामध्ये आपण प्रतिमेच्या संदर्भात इथे बघितलेलं दिसून येतं पहा. तर लक्षात आलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया प्रेरणा हा घटक आपण पाहूया. प्रेरणा, मोटिवेशन ज्याला आपण म्हणू, ज्याचं आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं स्थान आहे पहा. प्रेरणा जर असेल तर आपल्याला जे काही आपण करणार आहोत, जे काही हेतू आपल्याला साध्य करायचा आहे, तर एक प्रेरक शक्ती म्हणून प्रेरणा म्हणजे काय, प्रेरक शक्ती याला देखील म्हणलं जातं. तर त्याचं स्थान महत्वाचं आहे. जर प्रेरणा असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य होत नाही. तर त्याच्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं फार महत्वाचं आहे पहा. तर प्रेरणा म्हणजे काय या संदर्भात आपण पाहूया, की वर्तनाला योग्य दिशा देण्याचं काम आहे. तर ते कोण करतं पहा, प्रेरणा करत असतं. आता यामध्ये प्रेरणेमध्ये काही प्रेरणा चक्र सांगितलेलं आहे. ठीक आहे, तो आपण बघूया. प्रेरणा चक्र यालाच प्रेरक शक्ती असं म्हणतात, किंवा मोटिवेशन, जे काही आपल्याला फार महत्वाचं असतं. आता प्रेरणा चक्र यामध्ये काय काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे पहा. म्हणजे जी काही प्रेरणेची सुरुवात आहे तर ती कशापासून होते पहा, की गरज यापासून प्रेरणाला सुरुवात होते. म्हणजे पहिल्यांदा गरज निर्माण व्हावी लागते पहा. त्याच्यानुसार काय होत असतं, मग अस्वस्थता निर्माण होत असते. तर त्यामुळे पहिल्यांदा जे काही महत्वाचं आहे तर ते आहे गरज. आणि गरज निर्माण झाल्यानंतर मग अस्वस्थता निर्माण होते. आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा ते प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून हेतू साध्य होतात आणि मग समाधान प्राप्ती होते. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल की प्रेरणामध्ये महत्वाचं काय आहे, गरज ही महत्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गरजेमुळे काय होते, अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थता निर्माण होते पहा. त्याच्यानंतर ती दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर हेतू आपण साध्य करत असतो. ठीक आहे. तर गरज निर्माण झाली कुठली, आता पाण्याची गरज, तहान लागली आहे. ही काय आहे, तुमची गरज आहे. त्याच्यामुळे काय होतं, अस्वस्थ होतात. की पाणी पिण्यासाठी तुम्ही अस्वस्थ होतात आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न करतात की काय करावं लागेल, पाणी कुठं आहे काय, आणि ते पाणी पिल्यानंतर मग तुमचा जो काही आहे तर तो हेतू हा साध्य होत असतो. हे जे काही प्रेरणा चक्र आहे तर हे असं सुरू होत असतं. मग हे पूर्ण झाले की नंतर परत दुसरी प्रेरणा सुरू होते. त्याच्यानंतर प्रयत्न, त्याच्यानंतर
जे काही हेतू साध्य होतो आणि समाधान आपल्याला प्राप्त होत असते. तर त्यामुळे प्रेरणा चक्रामध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून असतात. म्हणजेच हे जे काही प्रेरणा चक्र आहे, तर तो काय काय असतं पहा, अखंडपणे चालूच असतं ते. संपत नसतं. म्हणजेच त्याच्यानंतर दुसरी गरज निर्माण होते. त्याच्यानंतर तिसरी. अशा प्रकारे आपल्याला गरजा निर्माण होतात आणि अ, गरजा निर्माण झाल्यानंतर मग अस्वस्थता होते. भुकेची असेल किंवा बाकी अन्य कोणत्याही असतील, जी काही आपण गरज निर्माण झाली आहे, त्याच्यानंतर अस्वस्थता निर्माण होते पहा. त्याच्यानंतर प्रयत्न करतो आपण आणि हेतू साध्य होतो. म्हणजे प्रयत्न म्हणजे हेतू साध्य करण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयत्न करत असतो आणि त्याच्यानंतर हेतू साध्य होतो आणि समाधान प्राप्ती होत असते. तर हे प्रेरणा चक्रामध्ये महत्वाचं आहे पहा. लक्षात आलंय सगळ्यांना? तर आपण काही क्वेश्चन घेऊयात. आता काही क्वेश्चन घेऊयात आपण आणि त्यानंतर नेक्स्ट. आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते पहा. आपण क्वेश्चन घेऊयात काही आतापर्यंत जो जो काही भाग आपला झालेला आहे त्याच्यामध्ये. काही काळजी करू नका, तुम्ही होता आपलं हा. की खूप स्पीडने घेतल्यावर नंतर मग काहीच लक्षात राहणार नाही ना. मीडियम स्पीडने घेतोय की आता जो काही पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल तर त्याचे आन्सर तुम्ही मला काय करायचंय, कमेंट करायचे आहेत पहा. आपला सिलेबस पूर्णतः मी कंप्लीट करणार आहे, त्या संदर्भात काही काळजी करू नका. हं? आणि काही अवास्तव काहीच सांगत नाही, फक्त त्याची डेफिनेशन आणि जो काही भाग आहे तो समजला तरी पाहिजे ना, त्याद्वारे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर आता काही क्वेश्चन आपण घेऊयात. याचा आन्सर तुम्ही सांगायचंय मला. बघा, आता जो काही पहिला क्वेश्चन आहे पहा, त्याचा आन्सर सांगा आता. अल्पकालिक अवधान असते. काय आहे पहा, कालीन अवधान असते. अनैच्छिक, ऐच्छिक यापैकी नाही, सांगता येत नाही. हा, जे काही अवधान आहे ते अल्पकालासाठी असतं पहा. कोणतं आहे असं? हम्म, हा बरोबर आहे. ए म्हणजेच अनैच्छिक अवधान हे राईट आन्सर आहे पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दुसरा, की डॅश डॅश गुणांक हा व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाचा घटक आहे. कोणता आहे? बोधात्मक, भावनिक, कार्यमान की वरील सर्व? कोणता गुणांक जो काही आहे? जो वैयक्तिक जीवनामध्ये आवश्यक आहे. नाही, भावनिक जो काही गुणांक आहे पहा, त्याला इमोशनल कोशंट असं म्हणलं जातं, तर तो महत्वाचा आहे, जो काही सेकंड नंबरचा आहे पहा. भावनिक गुणांक हा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनासाठी यशस्वी होण्यासाठी महत्वाचा आहे पहा. भावनिक येतं हा. ठीक आहे, जे काही ब ऑप्शन आहे ते राईट आहे. त्यालाच इमोशनल कोशंट असं देखील म्हणलं जातं. त्याच्यानंतर ज्ञान ग्रहणामध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? सांगा. ज्ञान ग्रहणामध्ये पुढील पैकी चेतकाकडून अर्थ लावणे, व्यवस्थापन करणे, वरील सर्व. हा, राईट आहे. वरील पैकी सर्व हे राईट आन्सर आहे. हा, की जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करत असतो तर त्याच्यामध्ये चेतक म्हणजेच काय, उद्दीपक असं म्हणता येतं त्याला. त्याच्यानंतर अर्थ लावलं जातं, त्यामध्ये व्यवस्थापन केलं जातं. हं? आणि त्याद्वारे आपण ज्ञान ग्रहण करत असतो. त्याच्यानंतर पहा फोर्थ क्वेश्चन. 1995 साली डॉक्टर डॅनियल गोलमन यांनी डॅश ही संकल्पना मांडली. कोणती मांडली? भावनिक बुद्धिमत्ता, बहुविध बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता की आध्यात्मिक बुद्धिमत्ता?
सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. हा बरोबर आहे. डॅनियल गोलमन म्हणलं की त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता हा ही संकल्पना मांडली आहे पहा. लक्षात घ्या, भावनिक बुद्धिमत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5वा जो काही क्वेश्चन आहे, पाठ्यवस्तूच्या स्वरूपाला समर्पक अशा अध्ययन पद्धतीचा अवलंब केला तर त्या घटकाचे चांगले होते. काय होते पहा चांगले? सांगा आता काय दिलंय ऑप्शन. आपण नेक्स्ट पेजवर पण बघूया. अर्थपूर्णता, स्मरण, अवधान. काय येतं पहा याचं आन्सर बरोबर. पाठ्यवस्तूच्या स्वरूपाला समर्पक अशा अध्ययन पद्धतीचा अवलंब केला तर त्या घटकाचे चांगले होते. काय होते? हा, स्मरण चांगले होते. नाही, 2 नाहीये, स्मरण हे उत्तर बरोबर आहे पहा. जेव्हा आपण एखादी पाठ्यवस्तू अभ्यास करत असतो पहा, तर तेव्हा त्याचं काय होतं तर स्मरण चांगलं होतं की नाही. अध्यापन पद्धतीचा वापर करून त्या घटकाचे काय होते चांगले तर स्मरण चांगलं होतं. लक्षात राहतात त्या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी आहे. कोणती आहे ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी? धारणा, अवबोध, संवेदना यापैकी नाही. पहिली सांगितली, पहिली ज्ञान ग्रहणाची पहिली. बघितली ना बघा. याच्यापेक्षा फास्ट गेल्यावर मग अजून आपल्याला कन्फ्युज होईल की नाही. जेव्हा आपण माहितीचं ग्रहण करत असतो, ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी आहे पहा. संवेदना आहे ना. पहिल्यांदा काय होतं पहा, आपल्याला जाणीव होते. त्याच्यानंतर मग संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तर तेव्हा अवबोध होतो. म्हणजे ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी कोणती आहे तर ती संवेदना आहे. जे काही पंच ज्ञानेंद्रियद्वारे आपल्याला ज्ञान ग्रहण करत असतो. आवाज आलाय, लक्षात आलाय, आवाज आलाय म्हणून फक्त म्हणजेच काय झाली आपल्याला ती संवेदना झाली आहे. जे ज्ञान ग्रहणाची ही पहिली पायरी आहे संवेदना. त्याच्यानंतर अवबोध आहे पहा. ज्या काही पायऱ्या आहेत त्या लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा, कोणतीही संवेदना जागृत होण्यासाठी आवश्यक आहे. उद्दीपक, प्रतिमा, चित्र, शैक्षणिक साधन. कोणतीही संवेदना जागृत होण्यासाठी काय आवश्यक आहे? हा, बरोबर आहे, उद्दीपक आवश्यक आहे. उद्दीपकाशिवाय आपल्याला संवेदना होऊ शकते का? नाही होऊ शकत. तर त्यामुळं उद्दीपक समोर असणं. उद्दीपक म्हणजे काय? एखादी वस्तू, एखादी गोष्ट म्हणजे उद्दीपक. स्टिम्युलस याला असं देखील म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, 8वा जो काही क्वेश्चन आहे, संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची केवळ डॅश डॅश होय. काय होय? ज्ञान, जाणीव, कल्पना की उपस्थिती. बरोबर आहे, जाणीव होय. संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची आपल्याला केवळ जाणीव होते ना. ज्ञान होतं का? कल्पना होते का? नाही, तर त्याची जाणीव होते. संवेदना म्हणजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9th क्वेश्चन आहे पहा, ज्ञानेंद्रियांना विशिष्ट संवेदना होताच आपले मन त्या संवेदनाचा अर्थ लावते. संवेदनाला अर्थ प्राप्त करून देणे म्हणजेच डॅश डॅश होय. सांगा आता. अभिरुची नाही. अभिरुची म्हणजे काय? एखादी गोष्टीमध्ये आपला रस असणे, इंटरेस्ट असणे म्हणजे अभिरुची. अवधान म्हणजे अटेन्शन, जेव्हा आपण फोकस करतो कोणत्या गोष्टीमध्ये, अटेन्शन.
तर आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, संवेदना म्हणजे जाणीव झाली. हं? पण ती कशा संदर्भात जाणीव आहे? हं? तर त्याला अवबोध असं म्हणलं जातं. जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त होतो. ठीक आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगते, की कोणीतरी आवाज दिला आहे. हं? तर ही काय झाली? संवेदना झाली आवाजाची. परंतु जेव्हा तो आवाज तुम्ही ओळखता, तुमच्या घरच्यांचा आहे, हो ना? किंवा शिक्षकांचा आहे किंवा एखाद्या विशिष्ट मुलाचा आहे, हे जेव्हा तुम्ही ओळखता, तर तेव्हा त्याला काय म्हणजे संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त झाला, तर तेव्हा अवबोध घडत असतो. हं? तर अ, इथं आपल्याला काय सांगता येतं मग अवबोध हे राइट आन्सर आहे. संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त करून दिला जातो, म्हणजेच अवबोध होत होत असतो पहा. ठीक आहे, नेक्स्ट. 10वा क्वेश्चन बघूया. अर्थविरहित अवबोध म्हणजेच डॅश डॅश होय. सांगा आता अर्थविरहित अवबोध म्हणजे जेव्हा अर्थ नसतो अवबोधाला, तेव्हा काय होतं? बघा कसे अ, फिरून फिरून प्रश्न विचारले जातात पहा. उत्तर तेच आहे. कल्पना नाही. कल्पनाचं आपण अजून घेतलंच नाही, त्याच्यामुळे त्याचे क्वेश्चनच नाही घेतले मी इथं. जेवढा भाग शिकवला आहे त्याच्यावरच क्वेश्चन आहेत. अर्थविरहित अवबोध म्हणजे संवेदना. हं? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, एकच काम वारंवार वा सतत केले की डॅश डॅश येतो. काय येतो? कंटाळा, थकवा, मानसिक थकवा यापैकी सर्व. काय येतो पहा? वरीलपैकी सर्वच येतो. बरं. ठीक आहे, बरोबर आहे. एकच काम आपण वारंवार केल्यावर बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया. बौद्धिक काम करणाऱ्यांना थकवा येतो. कोणत्या स्वरूपाचा थकवा आहे हा? शारीरिक व मानसिक, मानसिक आणि बौद्धिक. हं? कोणत्या स्वरूपाचा आहे? याचा आन्सर फोर्थ आहे हा, बौद्धिक स्वरूपाचा आहे. मला याआधी मानसिकच वाटलं होतं, पण जेव्हा मी आन्सर पाहिलं, तर तेव्हा बौद्धिक आलं हां. तर बौद्धिक हे राइट आन्सर आहे. जेव्हा आपण बौद्धिक काम करत असतो, तेव्हा बौद्धिक स्वरूपाचा थकवा येतो. ठीक आहे. आता मानसिक का नाही? कारण आपण विचार पण मानसिक असतात ना. हं? तर त्यामुळे कदाचित तिथं बौद्धिक असा आन्सर दिलेला असेल. ठीक आहे. तर याचा आन्सर बौद्धिक आहे हां. बौद्धिक काम करणाऱ्यांना थकवा येतो, की बौद्धिक स्वरूपाचा म्हणे. 13चं पहा, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादित केलेले ज्ञान, कौशल्य किंवा वृत्ती यांचा भिन्न परिस्थितीमध्ये उपयोग होणे म्हणजेच डॅश डॅश होय. बघा, जे काही आपण मागच्या यामध्ये पाहिलं होतं, की संक्रमणाच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास केला होता. त्याच्या थेअरी देखील पाहिल्या होत्या. जे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण ज्ञान, कौशल्य, वृत्ती भिन्न परिस्थितीमध्ये आपण त्या उपयोगात आणतो पहा. तर त्यालाच काय म्हणतात? अध्ययन संक्रमण, अध्ययन वक्र, अध्ययन की यापैकी नाही. हां, राइट आहे. अध्ययन संक्रमण. हं? हे आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट पाहूयात आता. नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे, दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर. 14. ज्याला कार चालवता येते, त्याला ट्रक चालवणे लवकर जमते. म्हणजेच अध्ययनाचे डॅश संक्रमण होय. कोणतं संक्रमण आहे हे? धन आहे, ऋण आहे, शून्य आहे, यापैकी नाही. हे अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं पहा. जेव्हा एखाद्या परिस्थितीत केलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोगात पडते, तेव्हा त्याला धनसंक्रमण म्हणतात. जेव्हा एखादं ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला अडथळा आणतं, हं? त्याला ऋण संक्रमण म्हणतात. ठीक आहे. आणि काहीच परिणाम होत नाही, म्हणजे धन पण होत नाही, शून्य पण होत नाही. तेव्हा म्हणजे हे होत नाही, धनही होत नाही आणि
ऋण पण होत नाही, म्हणजे फायदाही होत नाही, तोटाही होत नाही, यावेळेस शून्य संक्रमण म्हणतात. मग हे जे काही ज्ञान आहे, म्हणजे कार चालवायला शिकल्यावर ट्रक लवकर चालवता येते, हे स्मरण नाही. धन संक्रमण बरोबर आन्सर आहे. हा, नेक्स्ट सांगितलं का? बरं, ठीक आहे. घेतलेले अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजेच होय, काय होय, डॅश डॅश सांगा आता. जो काही 15वा क्वेश्चन आहे पहा आपला, घेतलेले अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजेच स्मरण होय. ठीक आहे. हम्म. पण याचं प्रतिमा उत्तर बरोबर आहे हा, की जेव्हा आपण अनुभव घेतो आणि तो आठवले जाते पहा ती जशीच्या तशी. हम्म. पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजेच प्रतिमा आहे हा. हा, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे 16वा क्वेश्चन. ग्रहण जितके चांगले तितकी डॅश डॅश चांगली होते. काय होते? प्रतिमा चांगली होते, कल्पना चांगली होते, अभिरुची ही धारणा. डी बरोबर आहे. धारणा चांगली होते. राईट आन्सर आहे धारणा. त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्याच्या उपयोगाने शिकण्याची निर्माण डॅश डॅश होते पहा. काय होते? गरज, कल्पना, इच्छा ही प्रेरणा. शैक्षणिक साहित्याचा उपयोग केल्यामुळे शिकण्याची काय व्हेरी गुड प्रेरणा निर्माण होते. बरोबर आहे. 18व पहा. एबिंगहॉस या मानसशास्त्रज्ञाने डॅश वर अभ्यास केला. सांगा आता. ऑप्शन सांगायची गरज आहे का? एबिंगहॉस या मानसशास्त्रज्ञांनी येते लक्षात? कशावर त्यांनी अध्ययनाचा वक्र मांडला आहे? स्मरण नाही, ते अपोजिट, स्मरणाच्या अपोजिट सांगा. हा, विस्मरण. एबिंगहॉस यांनी कशावर अभ्यास केलेला आहे? विस्मरण यावर अभ्यास केलेला आहे त्यांनी. या संदर्भात अध्ययन वक्र मांडलेला आहे पहा. पाहिले की नाही, जेव्हा आपण अध्ययन करत असतो तर तेव्हा विस्मरण लवकर होत नाही, परंतु जसं जसं वेळ जातो तसं तसं विस्मरण होत असतो पहा. नेक्स्ट आहे 19वा. डॅश ही अवधानाची जननी आहे. अभिरुची, सृजनशीलता, अभियोग्यता की अभिवृत्ती? हा, अभिरुची बरोबर आहे. अभिरुची म्हणजेच इंटरेस्ट. अभिरुची ही अवधानाची जननी आहे. जेव्हा आपली इच्छा असते पहा, तेव्हा ऑटोमॅटिकली जे काही अटेन्शन आहे तर ते एखाद्या गोष्टीवर राहत असतं, तर त्याच्यामुळे अभिरुची महत्वाची असलेली दिसून येते. नेक्स्ट आहे प्रेरणेचे पुढील पैकी कोणते उद्दिष्ट नाहीये? कोणते नाहीये? वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते, प्रेरणेत सातत्य असते, प्रेरणेत सातत्य नसते. उद्दिष्ट नाही बर का. क्वेश्चन नीट जर रीड केला तर पुढील पैकी कुठले उद्दिष्ट नाही. हा, बरोबर आहे की प्रेरणेत सातत्य नसते, हे बरोबर नाहीये ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे ज्ञानेंद्रियामार्फत बाह्य चेतकाचे मज्जातंतूमार्फत मेंदूपर्यंत ठसे उमटले जातात, त्यास डॅश म्हणतात. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. काय म्हणतात? हे पहा, कन्फ्युज होतायत तुम्ही सगळे. प्रत्यावहन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी? की आठवणे. प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे. ठीक आहे. आता काय सांगितलेलं आहे की ज्ञानेंद्रियामार्फत जी काय आपण पंचज्ञानेंद्रिय आहे, म्हणजेच काय डोळे असतील, नाक आहे, कान आहे, या मधून आपण काय केलं जातं, जे काही ज्ञान ग्रहण केलं जातं आणि जे काही ठसे उमटले जातात आपल्या मेंदू पटलावर, तर त्याला काय काय म्हणतात? हम्म, ग्रहण म्हणतात. बरोबर आहे. ग्रहण केलेलं असतं आपण, जे काही मज्जातंतू सॉरी ज्ञानेंद्रियामार्फत जे काही ज्ञान ग्रहण करत असतो.
ग्रहण असं म्हणतात. हा, नेक्स्ट आहे स्मरण प्रक्रियेत योग्य क्रम पुढील प्रमाणे कोणता? तर स्मरण प्रक्रिया बघितली आपण. पहिल्यांदा प्रत्याह्वाने, प्रत्याभिज्ञान, ग्रहण, धारणा. कुठलं आहे पहा. पहिल्यांदा काय होत असते जेव्हा स्मरण प्रक्रिया जी आपण अभ्यासली त्याच्यामध्ये पहिल्यांदा ग्रहण करत असतो आपण, त्याच्यानंतर धारणा पक्की होते, नेक्स्ट आहे प्रत्याहन करतो आणि प्रत्याभिज्ञान. हा क्रम स्मरण प्रक्रियेमधला योग्य आहे. ठीक आहे, म्हणजेच बरोबर आहे तुम्ही जे सांगतायत ते. जे काही ब ऑप्शन्स आहे ते राईट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. उद्दीपक अस्पष्ट असल्यामुळे किंवा त्याची पार्श्वभूमी बदलल्यामुळे ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो, म्हणून त्यास म्हणतात. पहा, आपण बघितलंय चित्तभ्रम आणि इंद्रिय भ्रम. तुम्हाला याविषयी सांगितलं होतं. बघा आता काय, उद्दीपक अस्पष्ट असल्यामुळे त्यालाच काय म्हणतात? हा, बरोबर आहे, इंद्रिय भ्रम असं म्हणतात. याच्यामध्ये उद्दीपक असतं पण त्याचा आपण काय करतो, चुकीचा अर्थ लावतो. ठीक आहे, तर त्याला इंद्रिय भ्रम असं म्हणतात. आणि चित्तभ्रम मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, की उद्दीपक नसतो तरी पण व्यक्तीला उद्दीपक असल्याचा भास होतो, तर तेव्हा जे काही आहे त्याला चित्तभ्रम असं म्हणतात. हॅल्युसिनेशन आपण या संदर्भात पाहिलं होतं, की एखादी गोष्ट नाहीये समोर तरी पण ती आहे असं जेव्हा भास असतो तर तेव्हा तो असतो चित्तभ्रम असतो. ठीक आहे, म्हणजे भीती वाटते खूप आणि मग रात्री झोपल्यावर कुणीतरी आहे, हं, असतं का तिथं नाही, मग तेव्हा जो काही भ्रम होतो तेव्हा चित्तभ्रम असलेला दिसून येतो. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, उद्दीपक दिसला आहे म्हणजे आता रस्त्यावर एखादी दोरी पडली असेल किंवा एखादा बेल्ट पडलाय तर आपण त्याला काय म्हणतो, चुकीचा अर्थ लावतो संवेदनाला, की इथे साप आहे का. हं? तर या संदर्भात आहे, म्हणजे ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो तर त्याच्यामुळे जो काही भ्रम होतो तर त्याला इंद्रिय भ्रम असं म्हणतात. हं? दोन मधले फरक लक्षात घ्या. त्याच्यानंतर अवधानाचा सर्वात उत्तम प्रकार म्हणजे डॅश होय. कुठला आहे? अवधानाचे प्रकार पाहिलेत आपण. 3 प्रकार आहेत, ऐच्छिक, अनैच्छिक, अभ्यस्त. विभाजित अवधान नाही. उत्तम प्रकार आहे. कुठला आहे? नाही. ऐच्छिक अवधान नाही. अभ्यस्त अवधान, जे अवधानासाठी त्यांना म्हणजे काय असतं याच्यामध्ये, की एखाद्या गोष्टीचा खूप इंटरेस्ट असतो तर त्यावेळेस अटेन्शन देण्याची गरज नसते तर ती ऑटोमॅटिकली त्या गोष्टीमध्ये अटेन्शन होतं किंवा अवधान दिलं जातं. पहा, म्हणजे आता वाचनाची आवड येते ते वारंवार म्हणजे वाचनामध्ये एवढे रमून गेलेले असतात तर त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्याची गरज नसते, ते ऑटोमॅटिक त्यांचं अटेन्शन त्या गोष्टीमध्ये जात असतं. कशामुळे? त्या गोष्टीचा आपल्याला इंटरेस्ट असल्यामुळे. ठीक आहे, तर अभ्यस्त अवधान हा अवधानाचा उत्तम प्रकार म्हणलं जात, अभ्यस्त अवधान. त्याच्यानंतर नेक्स्ट, वाहतुकीच्या नियंत्रणासाठी चौकात लाल दिवा लागताच वाहने थांबतात. हे कशाचं उदाहरण आहे? पहा, आपण हे उपपत्त्या अध्ययनाच्या संदर्भात ज्या काही उपपत्त्या पाहायला होत्या यामध्ये पॅवलॉवची, स्किनरची, त्याच्यानंतर थॉर्नडाईकची बऱ्याच अशा उपपत्त्या पाहिल्या आहेत. नाही, मर्मदृष्टीमूलक, याच्यामध्ये काय सांगितलं होतं पहा, सगळं कन्फ्युज करतायत तुम्ही. वाहतुकीचा म्हणजे जे काही असतं ना तर तेव्हा लाल दिवा लागताच वाहने थांबतात. हम्म, हा बरोबर आहे. अभिजात, अभिसंधान हे आन्सर राईट आहे. पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, पुढील पैकी कोणता नियम अध्ययन प्रक्रियेचा नाही? अध्ययन विषयक नियम आपण पाहिले होते पहा, सज्जतेचा, पुनरावृत्तीचा, परिणामाचा आणि वारंवारतेचा. कुठला नाही म्हणतात? बरोबर आहे. थॉर्नडाईकने या संदर्भात नियम सांगितले होते पहा, सज्जतेचाच म्हणजे तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा. वारंवारिताचा नियम नाही. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया विचार प्रक्रियेची प्रथम अवस्था कोणती आहे? सांगा बरं आता.
जो काही विचार प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अवस्था कुठली आहे? काय होतं? अवबोध नाही. हम्म हा, संवेदना राईट आहे. नेक्स्ट संवेदना येतं राईट आन्सर. नेक्स्ट पाहूया आपण. अवबोध म्हणजेच अर्थ होय. हम्म सांगा आता, ज्ञान, अवदान, अभिरुची की संवेदना? संवेदनाचा अर्थ म्हणजेच अवबोध होय. बरोबर आहे, डी आन्सर बरोबर आहे याच्यामधलं. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष बाह्य उद्दीपक आपल्या समोर नसताना म्हणजेच ज्ञानेंद्रियाचे उद्दीपन न होताच एखाद्या अनुभवांचे पुनरुज्जीवन होते तेव्हा त्याच असे म्हणतात. आता जे सांगितलं आपण, कल्पना, प्रतिमा, चित्र, काय? हम्म बरोबर आहे, प्रतिमा. म्हणजे याच्यामध्ये उद्दीपक समोर नसतो तरी पण आपण काय करत असतो? गत अनुभवांचे पुनरुज्जीवन होत असते, तर तेव्हाच त्याला प्रतिमा असं म्हणलं जातं. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. संवेदना झाल्याशिवाय डॅश होत नाही. काय होत नाही? अवबोध बरोबर आहे. अध्ययन नाही, अवबोध हे होत नाही. अबोध नाही, अवबोध. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? या क्वेश्चनची थोडीशी प्रॅक्टिस करा. आपण थोडे थोडे क्वेश्चन असेच घेत जाऊ, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल कशा प्रकारचे क्वेश्चन येतात. हम्म ठीक आहे. खूप छान मॅडम. किती बार? खूप बर. छान सेशन झालं आजचं. सेशन खूपच छान झालंय. तसं दररोजचे सेशन खूप छानच होतात. प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात आता आपण घेत आहोत. हम्म सविस्तर विश्लेषण पण घेत आहोत आणि शिक्षक आणि भावी शिक्षकांना ते खूप छान प्रकारे समजत आहे. आजच्यासाठी थांबूया, रेकॉर्डिंग स्टॉप करूया आणि सर्वांची माईक एका